नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्रच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपले सर्वांचे प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 25 ऑगस्ट 2026. आज चंद्र मकर राशीमध्ये असून चंद्राचे नक्षत्र आहे उत्तराषाढा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 10व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुम्ही स्वतः बॉसच्या भूमिकेत असाल. कामाच्या ठिकाणी तुमचे लक्ष एकदम लेझर शार्प असेल. हेडलाईन्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज स्वतःला आणि सहकाऱ्यांना अक्षरशः पळवाल. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही घालून दिलेले नियम सर्वांना पाळावेच लागतील. अश्विनी नक्षत्र. आज कामाच्या ठिकाणी अचानक एखादी कटकट किंवा अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. आज थोडं सावध राहा. भरणी नक्षत्र. आज तुमच्या शिस्तीमुळे आणि कष्टाने अनपेक्षित प्रमोशन, यश किंवा धनलाभ आपणास मिळू शकतो. कृतिका नक्षत्र. स्वतःच्या कामात परफेक्ट होण्याच्या अट्टहासातून ओव्हर थिंकिंग करून स्वतःला थकून घेऊ नका. थोडं शांततेत काम करा. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत एक पांढऱ्या कागदात एक अख्खी सुपारी नक्की बांधून ठेवा. ऑफिसमधील तुमचे वर्चस्व आणि टार्गेट अबाधित राहील. वृषभ राशीला आज चंद्र 9व्या घरातून फळे देईल. आज तुम्ही एकदम प्रॅक्टिकल तत्वज्ञानी व्हाल. अंधश्रद्धेपेक्षा तुम्ही कर्मावरती आणि मेहनतीवरती जास्त विश्वास ठेवाल. आज एखादा लांबचा प्रवास ऑफिसच्या किंवा अधिकृत कामासाठी होऊ शकतो. वडीलधाऱ्या व्यक्ती किंवा गुरु आज तुम्हाला अत्यंत कडक पण मोलाचा सल्ला देतील. कृतिका नक्षत्र. प्रवासात किंवा नशिबावर अवलंबून असताना अतिविचार करू नका. कर्मावर फोकस करा आणि आपले कर्म निश्चित करा. रोहिणी नक्षत्र. आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक धाडसी निर्णयात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. मृग नक्षत्र. आज प्रवासात आणि कायदेशीर कामात योग्य मित्रांची किंवा तज्ञांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना कपाळावर आणि दोन्ही कानांच्या मागे केशरचा हलका टिका लावा. भाग्याचा मार्ग मोकळा होईल आणि कामात यश मिळेल. मिथुन राशीसाठी चंद्र 8व्या भावात आहे. 8वा चंद्र आणि शनीची रास. मित्रांनो, आज तुम्हाला लोकांच्या कामातील चुका आणि लपवलेल्या गोष्टी शोधून काढण्यात रस असेल. टॅक्सचे प्लॅनिंग, बँकेची कामे आणि इन्शुरन्सचा हिशोब आज एकदम कडक आणि अचूकपणे केले जातील. आज उधारी वसूल करण्यासाठी तुमचं शिस्तबद्ध नोटीस कामी येऊ शकते. त्यामुळे आज नक्कीच अडकलेले पैसे परत मिळतील. मृग नक्षत्र. आज 8व्या चंद्राच्या संकटातही तुम्हाला रिसर्च मध्ये आणि कागदपत्रांच्या कामात मित्रांचा भक्कम साथ मिळेल. आद्रा नक्षत्र. आज धोका आहे. आज विनाकारण वेगात गाडी चालवणे, कायद्याचे नियमांचे मोडणे किंवा मोठी रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुनर्वसू नक्षत्र. आज तुमचे अडकलेले आणि गुप्त कामे शनीच्या शिस्तीने केल्यास 100% यशस्वी होतील. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डाव्या खिशात एका काळ्या रंगाच्या कपड्यात 3 अख्खे उडीद बांधून ठेवा. 8व्या चंद्राचा आणि कायद्याचा कोणताही फटका बसणार नाही. कर्क राशीला चंद्र 7व्या घरातून फळे देईल. आज तुमचा पार्टनर एकदम कडक शिस्तीचा असेल. घरात वेळेवर या, खर्च मोजून करा असे नियम आज जोडीदाराकडून लादले जाऊ शकतात. भागीदारीच्या बिझनेसमध्ये आज क्लायंट्सना इमोशनल करण्यापेक्षा डेटा आणि फॅक्ट्स दाखवून डील फायनल करावे लागेल. आज प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे. पुनर्वसू नक्षत्र. आज भागीदारीत किंवा नात्यात घेतलेले प्रॅक्टिकल निर्णय 100% अचूक आणि फायदेशीर ठरतील. पुष्य नक्षत्र. आज जोडीदाराशी आणि भागीदाराशी नियम आणि शिस्तीवरून होणारा इगो किंवा मतभेद टाळा. आज शब्द जपून वापरा. अश्लेषा नक्षत्र. आज तुमचे नाते, कायदेशीर करार आणि भागीदारी एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज स्वतः वापरत असलेल्या परफ्यूमचा किंवा अत्तराचा एक थेंब स्वतःच्या मनगटावर लावा. नात्यात शिस्तीसोबतच थोडा गोडवा टिकून राहील. सिंह राशीच्या लोकांनो, चंद्र आज 6व्या भावात आहे. आज तुम्ही ऑफिसमध्ये एकदम फायरबँड आणि कडक असाल. तुमचा स्वामी सूर्य आज नक्षत्राचा राजा आहे. जे विरोधक कालपर्यंत तुमच्या पाठीमागे बोलत होते, ते आज तुमचा कामाचा स्पीड आणि तुमची ऑथॉरिटी पाहून मान खाली घालून उभे राहतील. आज पोटाची आणि हाडांची थोडी काळजी घ्या. सकस आहार गरजेचा आहे. मघा नक्षत्र. आज कामाच्या ठिकाणी अचानक एखादी तांत्रिक धावपळ सतावू शकते. सावध राहा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज शत्रूंवर मात करून तुम्हाला अनपेक्षित आनंद, कौतुक किंवा मोठा धनलाभ मिळू शकतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. एकाच कामावर आणि आजारावरती अतिविचार करून स्वतःला मानसिक त्रास देऊ नका. शांत राहा आणि आराम करा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर खडे मीठ नक्की टाका. विरोधकांची नजर लागणार नाही आणि आरोग्य एकदम ठणठणीत राहील.
कन्या राशीसाठी चंद्र 5व्या भावात आहे. आज तुमचं डोकं एकदम चार्टर्ड अकाउंट सारखं चालेल. शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट आणि मुलांच्या अभ्यासात तुम्ही आज भावना बाजूला ठेवून फक्त रिझल्ट वरती फोकस कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सखोल अभ्यासाचा आणि मोठी टार्गेट अचीव्ह करण्यासाठी उत्तम असेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र शेअर मार्केटच्या किंवा मुलांच्या भविष्याच्या बाबतीत आज ओव्हर थिंकिंग करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. थोडं शांत राहा. हस्त नक्षत्र आज बुद्धीच्या, कलेच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. चित्रा नक्षत्र आज अभ्यासात आणि आर्थिक प्लॅनिंग मध्ये मित्रांची किंवा तज्ज्ञांची उत्तम साथ मिळून तुम्हाला यश नक्कीच मिळेल. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पुस्तकात किंवा लॅपटॉप जवळ एक ताजे हिरवे पान, शक्यतो तुळशीचे किंवा विड्याचे पान नक्की ठेवा. बुद्धीची दिशा योग्य राहील आणि एकाग्रता वाढेल. तूळ राशीला चंद्र 4थ्या भावातून फळे देईल. आज तुम्हाला सगळं एकदम नीटनेटके आणि शिस्तबद्ध हवं असेल. घरात एखादी वस्तू जागेवर नसली की तुमचा पारा चढेल. आईकडून किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून आज कडक शिस्तीचे धडे मिळतील. प्रॉपर्टीचे किंवा जमिनीचे जुने प्रलंबित विषय आज प्रॅक्टिकल चर्चेने सुटू शकतात. चित्रा नक्षत्र आज घरातील कामे उरकण्यासाठी किंवा प्रॉपर्टीच्या कामात मित्रांची उत्तम साथ मिळेल. स्वाती नक्षत्र आज धोका आहे. आज घरच्या दुरुस्तीचे काम काढणे, वाहनांची खरेदी करणे किंवा घरात आईशी वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज महत्वाची कामे नको. आज काळजी घ्या. विशाखा नक्षत्र आज तुमचे घरगुती प्लॅन्स आणि प्रॉपर्टीचे व्यवहार 100% यशस्वी ठरतील. आजचा दिवस उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावरती पाण्याने किंवा हळदीने एक छोटी रेष ओढा. घरातील शांतता टिकेल आणि कटकटी घरात येणार नाही. वृश्चिक राशीसाठी चंद्र आज पराक्रमाच्या भावात आहे. आज तुमचा कम्युनिकेशनचा स्पीड एकदम ऑफिशियल आणि टू द पॉइंट असेल. भावंडांसोबत आज हिशोबाच्या आणि प्रॅक्टिकल गप्पा होतील. आज एखादा शॉर्ट ट्रिपचा किंवा ऑफिशियल टूरचा प्लॅन बनेल जो भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. तुमची बॉडी लँग्वेज आज एकदम डॅशिंग असेल. विशाखा नक्षत्र आज तुमचे सर्व धाडसी निर्णय, मीटिंग्स आणि महत्वाचे कम्युनिकेशन 100% यशस्वी ठरतील. अनुराधा नक्षत्र आज संपर्कात, ईमेल्स मध्ये किंवा भावंडांशी क्षुल्लक कारणावरनं होणारे गैरसमज टाळा. आज कोणताही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन करताना काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र आज तुमचे प्रवास आणि महत्वाची ऑफिशियल कामे पूर्णपणे सेफ राहतील. आजचा दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर निघताना खिशात 2 अख्खा लवंगा ठेवा. मीटिंग्स मध्ये तुमचा रुबाब आणि संवादातील यश कोणीही रोखू शकणार नाही. धनुराशीच्या लोकांनो चंद्र पैशाच्या भावात आहे. आज तुम्ही कुटुंबात एकदम कडक बँक मॅनेजर असाल. खर्च कुठे झाला, पावती द्या अशी विचारपूस आज तुम्ही कुटुंबात कराल. आज गोड बोलून काम काढण्यापेक्षा रूल्स इज द रूल्स म्हणून तुम्ही पैशाची वसुली कराल. जेवणात आज साधे आणि सात्विक अन्न तुम्हाला जास्त आवडेल. मूळ नक्षत्र आज अचानक एखादा अनपेक्षित कौटुंबिक खर्च किंवा धावपळ सतावू शकते. आज थोडं सावध राहा. पूर्वाषाढा नक्षत्र आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्तराषाढा नक्षत्र स्वतःच्याच बँक बॅलन्स आणि भविष्याबद्दल अतिविचार करून टेन्शन वाढून घेऊ नका. शांत राहा आणि आराम करा. धनु राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एका पिवळ्या कागदात थोडेसे जिरे गुंडाळून ठेवा. पैशांची गळती थांबेल आणि बँक बॅलन्स मजबूत होईल. मकर राशीसाठी चंद्र थेट तुमच्याच राशीत आहे आणि नक्षत्र उत्तराषाढा आहे. आज तुम्ही या चित्रपटाचे मुख्य हिरो आणि बॉस दोन्ही आहात. शनीची शिस्त आणि सूर्याचा रुबाब यामुळे आज तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार असेल. तुम्ही ठरवाल ते काम आज पूर्ण करूनच श्वास घ्याल. लोक तुमच्या वेळेची आणि नियमांची आज इज्जत करतील. उत्तराषाढा नक्षत्र आज स्वतःच्याच कामाच्या पद्धतीवरती किंवा परफेक्ट असण्यावरती ओव्हर थिंकिंग करून स्वतःला थकून घेऊ नका. श्रवण नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि प्रत्येक प्रवासाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र आज महत्वाच्या आणि मोठ्या निर्णयांमध्ये योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस सुरेख जाईल. मकर राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती किंवा करंगळीत एक साधी चांदीची किंवा लोखंडाची रिंग नक्की घाला. तुमचा प्रभाव आणि ऑथॉरिटी दुप्पट होईल. कुंभ राशीला चंद्र आज 12व्या घरातून फळे देईल. आज तुम्हाला लोकांच्या गोंधळाचा कंटाळा आलेला असेल. मला एकांतात बसून माझं टार्गेट पूर्ण करू द्या हा तुमचा नारा असेल. परदेशातील क्लायंट सोबत काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. ऑनलाईन काहीतरी महागडी पण उपयुक्त वस्तू खरेदी करण्याचे आज योग आहेत. धनिष्ठा नक्षत्र एकांतात किंवा खर्चाच्या ठिकाणी आज मित्रांची आणि ओळखीच्या लोकांची योग्य ती साथ मिळेल. शततारका नक्षत्र आज धोका आहे. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे, परदेशाच्या कामांमध्ये रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज परदेशाशी संबंधित किंवा ठरवलेली रिसर्चची कामे 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या पांढऱ्या कागदात 3 अख्खे हरभरे बांधून खिशात ठेवा. 12व्या चंद्राचा मानसिक त्रास आणि विनाकारण खर्च पूर्णपणे टळेल. मीन राशीला चंद्र आज लाभाच्या घरातून फळे देईल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रोफेशनल नेटवर्किंग आणि प्रॉफिटचा आहे. आज तुम्ही फालतू गप्पा मारणाऱ्या मित्रांपेक्षा जे तुमच्या करिअरला फायदा देतील अशा क्वालिटी लोकांशी संपर्क ठेवाल. आज एखादे मोठे बिझनेस टार्गेट पूर्ण झाल्यामुळे बॉसकडून शाबासकी आणि इन्सेंटिव्ह मिळू शकतो. आजचा दिवस उत्तम जाईल. पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज तुमचे ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि व्यावसायिक डील्स 100% यशस्वी होतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज लाभाच्या ठिकाणी किंवा ग्रुपमध्ये क्षुल्लक पैशावरून इगो क्लॅश पूर्णपणे टाळा. वाद वाढवू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. रेवती नक्षत्र आज तुमचे इन्कम, नफा आणि बँक बॅलन्स एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज कामाच्या ठिकाणी किंवा मीटिंगला जाताना खिशात एक पिवळे किंवा केशरी रंगाचे फूल नक्की ठेवा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल आणि ओळखी फायदेशीर ठरतील. तर मित्रांनो, हा होता 25 ऑगस्टचा शिस्त आणि अधिकाराचा एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आजच्या या नवीन प्रॅक्टिकल फलादेशामध्ये तुम्ही बॉस सारखे वागलात की शिस्त पाळली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.